मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन। मोदींवर टीका करीत काँग्रेसचे अरुण यादव यांनी जाहीर केली काँग्रेसची गॅरंटी। भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर भामरेंच्या प्रचारार्थ लोक जनशक्ती पार्टीतर्फे घेण्यात आली कॉर्नर सभा। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांची उमेदवारी जाहीर। आणि संविधान वाचवण्यासाठी दलित व आंबेडकरी चळवळीतर्फे इंडिया आघाडीला पाठिंबा। आता बातमीपत्र विस्ताराने। धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील देवपुरातील संभाजी गार्डन येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस विविध पक्ष संघटनांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील संभाजी गार्डन येथील संभाजी महाराजांचा पुतळा तसेच संभाजी महाराज पुतळ्याचा चबुतरा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करीत अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, नाना कदम, प्रदीप जाधव, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, कमलाकर पाटील, अर्जुन पाटील, मनोहर पवार, दिलीप पाटील, सुधाकर बेंद्रे, राजेश पवार, निंबा मराठे, वामन मोहिते, पप्पू माने, भानुदास बगदे, श्याम निरगुडे, संभाजी ब्रिगेडचे हेमंत बडक, धुळे बार असोसिएशनचे अध्यक्ष राहुल पाटील, दिनेश काळे, नितीन पाटील, नूतन पाटील, सीमा वाघ, सुलभा कुवर, राजेंद्र काळे, डॉक्टर संजय पाटील, विनोद जगताप यांच्यासह विविध संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते। छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समिती व शिवप्रेमी शंभूप्रेमींच्या वतीने आज इथे साजरी करण्यात आलेली आहे। मी प्रथमतः धुळ्यातील मान्यवर जे आज या पवित्र अशा पर्वाला साक्षीदार म्हणून उपस्थित झालेले आहेत ते सर्व आदरणीय व सर्व सन्माननीय यांचा मी अभिनंदन करतो, यांना धन्यवाद देतो। 14 मे 2024 ही छत्रपती संभाजीराजे समितीच्या वतीने लोकार्पण करण्याचं आमचं मानस होतं, परंतु काही तांत्रिक अडचणी तसेच होऊ घातलेल्या 2024च्या लोकसभा इलेक्शनमुळे आचारसंहितेच्या कारणामुळे हे पर्व आपल्याला साध्य करता आलं नाही, हे पवित्र पर्व आपल्याला साध्य करता आलं नाही। येणाऱ्या जून जुलैमध्ये या पवित्र कार्याचं धुळे शहरात मोठ्या थाटामाटानं लोकार्पण छत्रपती संभाजीराजे स्मारक समितीच्या वतीने करण्यात येईल। तरी शिवप्रेमी व शंभूप्रेमींनी गेल्या 12 वर्षापासून जो अविरत असा प्रवास सुरू झालेला होता संभाजी महाराजांच्या पूर्णाकृतीचा, तो काही महिन्यावर आलेला आहे। धीर ठेवा, लवकरच लोकार्पण समिती याचं लोकार्पण केल्याशिवाय राहणार नाही। 12 वर्षाचा हा आमचा प्रवास आहे। एक तेजस्वी रूप, पराक्रमी शूरवीर युद्धाचं इथे स्मारक व्हावं ही स्मारक समितीच्या वतीने आम्ही 12 वर्षापासून लढत आहोत। आमचा संघर्ष तेवढाच आहे, त्याच्यामध्ये आम्हाला मदत करणारे हात देखील तेवढेच आहे। बऱ्याच लोकांनी निधी देऊन, निधी संकलन करून आणि निधीमध्ये प्रत्येक होईना आम्हाला मदतच केलेली आहे। आम्ही अशा सर्व मान्यवरांचा आभार मानतो ज्यांनी या आमच्या पवित्र कार्यात हातभार लावलेला आहे। भाजपच्या हातून सत्ता जात असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषा बदलली असल्याची टीका करीत काँग्रेसच्या गॅरंटीबाबत काँग्रेसचे स्टार प्रचारक, माजी मंत्री तथा मध्य प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरुण यादव यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। आतापर्यंत झालेल्या 4 टप्प्यातील निवडणुकींच्या फीडबॅकवरून भाजपच्या हातून सत्ता जाणार असल्याचे दिसत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषा बदलली आहे अशी जोरदार टीका काँग्रेसचे स्टार प्रचारक, माजी मंत्री तथा मध्य प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरुण यादव यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन केली। यावेळी त्यांनी भाजपचे तुष्टीकरणाचे राजकारण करीत असल्याचा आरोपही केला। धुळे आणि मध्य प्रदेशसाठी लाईफलाईन ठरणाऱ्या मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचे काय झाले, भारतीय जनता पक्षाच्या धुळ्याच्या खासदारांनी नेमके काय काम केले, अक्कलपाडा धरण आम्ही बांधले सर्वांना माहीत आहे, परंतु त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले। त्यांच्याकडे दाखवायला काम नाही, त्यामुळेच ते कोणतेही विषय निवडणुकीत घालत आहेत। इंडिया आघाडीची सत्ता येणारच हे आजपर्यंत झालेल्या 4 टप्प्यातील निवडणुकींच्या फीडबॅकवरून आम्हाला कळत आहे। त्यामुळे केंद्रात एक मजबूत सरकार बनवणं आमचा जाहीरनामा हा
सर्व घटकांसाठी आहे. काँग्रेसची गॅरंटी सर्व समाजासाठी आहे. जगातील सर्वात मोठी पदयात्रा राहुल गांधी यांनी केली. भाईचारा, एकता आणि प्रेमासाठी ही यात्रा गांधींनी काढली होती. दरवर्षी 2 कोटी रोजगार भाजप सरकार देणार होते, परंतु रोजगार निर्मितीसाठी त्यांनी एकही योजना आणली नाही. परंतु केंद्रात आमचे सरकार आल्यानंतर 25 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या तरुणांना 1 वर्ष भत्ता देण्यात येईल. त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. नंतर नोकरी देण्यात येईल. सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 लाख पदे भरली जातील. तरुणांसाठी स्टार्टअप असेल. जातनिहाय जनगणना केली जाईल. मनमोहन सिंग यांचे सरकार असताना शेतकऱ्यांना भूसंपादनाचा 4 पट मोबदला मिळायचा, परंतु मोदी सरकारच्या काळात ते बंद झाले. शेतकऱ्यांसाठी आम्ही MSPची गॅरंटी देत आहोत. मनरेगाची रोजंदारी 200 वरून 400 करणार. महिलांसाठी लक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी त्यांच्या खात्यात 1 लाख रुपये टाकणार. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50% आरक्षण देणार. 25 लाखापर्यंत आरोग्य विम्याचे कवच जनतेसाठी असणार. मनरेगाची योजना शहरी भागातही राबवणार. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार. संविधान बदलायचे असल्याने भाजपने 400 पारचा नारा दिला होता. हिटलरशाही देशात लागू करण्याचा त्यांचा इरादा आहे, असा आरोपही त्यांनी केला. या पत्रकार परिषदेस ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल भांबरे, दरबारसिंग गिरासे आदी उपस्थित होते. आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या प्रचाराचं एकंदर घोडदौड आपण सर्वांनी बघितली तर धुळे लोकसभेमध्ये इंडिया आघाडीने प्रचारामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी घेतलेली आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये आणि शहरांमध्ये, मध्ये धुळे असेल किंवा मालेगाव असेल, प्रत्येक ठिकाणी शोभाताईंचा मतदारांकडून प्रतिसाद हा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आम्हाला दिसतोय. एकंदर प्रत्येक मतदारापर्यंत आमचा उमेदवार, आमचे कार्यकर्ते हा पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचा परिणाम असा होतोय की मतदार हा फार मोठा प्रतिसाद हा आमच्या उमेदवाराला देतोय. एकंदर मतदारांना गेल्या 10 वर्षामध्ये आलेली भारतीय जनता पार्टीकडून निराशा आणि आमचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी यांनी जाहीर केलेल्या गॅरंटीज ह्या पार्श्वभूमीवरती सर्वसामान्य मतदाराला आता काँग्रेस पक्षाला आणि इंडिया आघाडीला मतदान करण्याकरता त्या ठिकाणी मनामध्ये पक्का निश्चय करण्याचा मतदारांनी त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे. आणि त्यामुळे मला या ठिकाणी आता खात्री वाटते की आमचा उमेदवार हा फार मोठ्या फरकाने त्या ठिकाणी लोकसभेवरती जाणार आहे. आमच्या अनेक सभा त्या ठिकाणी झाल्या. परवाची खारगे साहेबांची सभा आपण बघितली. खारगे साहेबांची शिंदखेड्याला झालेली सभा ही मला असं वाटतं फार मोठी सभा होती आणि त्यामध्ये एकंदर 55 मिनिटांच्या भाषणामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय खरगे साहेबांनी संपूर्ण काँग्रेस पक्षाची आणि इंडिया आघाडीची भूमिका त्या ठिकाणी फार चांगल्या प्रकारे विशद केलेली आहे. त्याच्या आदल्या दिवशी नंदुरबारला प्रियंकाजी गांधी आल्या होत्या आणि प्रियंकाजींच्या रॅलीला जो फार मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मतदारांनी दिला, त्यावरून सुद्धा आपल्या लक्षामध्ये आलं असेल की काँग्रेसचे जे पूर्वीचे दिवस होते ते पुन्हा एकदा या देशामध्ये ते वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली किंवा मग ते वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून अशा पार्श्वभूमीवरती आम्हाला फार मोठ्या मतांनी आमचा उमेदवार निवडून येणार याबद्दल आमच्या मनामध्ये आता कोणत्या प्रकारची कि देश में लोकसभा चुनाव का 4 चरण पूर्ण हो चुके हैं और पंचम चरण का चुनाव 20 मई को होना है. देश में महागठबंधन की सरकार पूर्ण रूप से बहुमत में आने वाली है और जो फीडबैक नतीजे 4 फेज के इलेक्शन के जो हमारे सामने आ रहे हैं उससे स्पष्ट होता है कि देश में हम सरकार बनाने जा रहे हैं. आदरणीय राहुल जी, सोनिया जी, खरगे जी और अन्य दलों के प्रमुख नेताओं के साथ में एक मजबूत गठबंधन कांग्रेस पार्टी ने तैयार किया है. उसके माध्यम से एक मजबूत सरकार 2024 में देश में हम बनाएंगे. आप सबको विदित है कि आदरणीय राहुल जी, सोनिया जी और खरगे जी और तमाम कांग्रेस के वरिष्ठ नेताओं ने एक मजबूत मैनिफेस्टो तैयार किया है और ये मैनिफेस्टो देश के
हर वर्ग के लिए, हर व्यक्ति के लिए सम्मान उसको मजबूत करने के लिए, उसको ध्यान में रखकर ये मैनिफेस्टो हमारी सरकार ने बनाया। मुझे याद है कि ये आपको मिला होगा, मेरे ख्याल से लगभग सभी पत्रकार साथियाँ, प्रेस मीडिया में लगातार काफ़ी दिनों से ये चर्चा हो रही है। आज मुझे विशेष रूप से आपके बीच में आने का अवसर मिला। मैं आदरणीय हमारे विधायक जी का और सभी साथियों का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। मैनिफेस्टो की जो विशेष बिंदु हैं जिसमें हमने कहा है कि हम हर वर्ग को न्याय देंगे, और उस कांग्रेस के गारंटी कार्ड जो आपके सामने समक्ष ये मैं दिखा रहा हूँ, वो हो सकता है आपके बीच पहुँचा भी होगा, निश्चित रूप से पहुँचा होगा। कांग्रेस की गारंटी देश के हर वर्ग के लिए, हर समाज के लिए, हर व्यक्ति के लिए विशेष रूप से कांग्रेस पार्टी ने बनाई है। आदरणीय राहुल गांधी जी ने देश की, मैं कह सकता हूं कि विश्व की सबसे बड़ी पदयात्रा करके कन्याकुमारी से लगाकर कश्मीर तक पैदल चलकर देश में एक भाईचारा, एक मोहब्बत, एक मजबूत गठबंधन तैयार करने की कोशिश की। और आपने देखा होगा कि जो यात्रा जो महाराष्ट्र से भी गुजरी थी, जो मध्य प्रदेश से भी गुजरी थी, एक ऐतिहासिक आदरणीय राहुल जी की भारत जोड़ो यात्रा हुई और लगभग 4000 किलोमीटर की यात्रा हुई। दूसरे फेज में उन्होंने नॉर्थ ईस्ट से लगाकर गुजरात तक यात्रा की। तो कुल मिलाकर राहुल जी ने, कांग्रेस पार्टी ने एक बार फिर से इस देश में भाईचारा, एकता, मोहब्बत को वापस मजबूत करने के लिए इस काम को किया है। साथियों, कांग्रेस पार्टी ने ये स्पष्ट किया है कि आज देश का बेरोजगार नौजवान बेरोजगार घूम रहा है। मुझे याद है, आप सबको भी याद होगा कि 2013 में जब देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी बने, उन्होंने देश के युवाओं को कहा था, वादा किया था कि हर साल 2 करोड़ युवाओं को रोजगार मिलेगा। लेकिन आज 10 साल की सरकार के बाद स्थिति ये है कि गांव का बेरोजगार नौजवान, चाहे वो आपका धुले का हो, चाहे हमारे निमाड़ा अंचल का हो, बेरोजगार नौजवान नौकरी की तलाश में अपना घर छोड़कर अन्य राज्यों में जाकर नौकरी करने की कोशिश कर रहा है। 2 करोड़ रोजगार देने वाली भारतीय जनता पार्टी की सरकार ने एक भी ऐसी कोई योजना नहीं बनाई, ऐसा कोई कार्यक्रम नहीं हाथ में लिया जिससे देश के बेरोजगार नौजवानों को रोजगार मिल सके। कांग्रेस पार्टी ने तय किया है कि हम देश के युवाओं को न्याय देंगे और एक कानून बनाएंगे, और जो युवा न्याय का जो कानून है उसमें हमने स्पष्ट किया है कि 25 वर्ष से कम के जो युवा है, जो डिप्लोमा धारक है, जो स्नातक तक की उसने पढ़ाई की है, उसको ट्रेनिंग के तहत 1 साल में 1 लाख रुपया सैलरी सरकार हमारी देगी। उसको ट्रेन करेंगे, उसको 1 साल के लिए भत्ता देगी, कांग्रेस पार्टी देगी, और फिर उसको नौकरी मिले। ये मजबूत काम कांग्रेस पार्टी सरकार में आने की बात है। केंद्र की सरकार में लगभग 30 लाख सरकारी पद आज भी खाली हैं, जो पिछले 10 सालों में भारतीय जनता पार्टी की सरकार द्वारा नहीं भरे गए। और यही स्थिति प्रदेश की सरकारों की भी है। और मैं मध्य प्रदेश की बात करूंगा, मध्य प्रदेश में भी आज लगभग 4 लाख सरकारी पद खाली हैं, जो सरकार नहीं भरती है। इसलिए हमारे देश में, प्रदेश में बेरोजगारी लगातार बढ़ती जा रही है। भाजप महायुतीचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ लोक जनशक्ती पार्टीतर्फे धुळे शहरातील साईप्रसाद कॉलनी येथे सोमवारी झालेल्या कॉर्नर सभेत डॉक्टर भामरेंना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले। धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप साळवे यांच्या वतीने धुळे शहरातील साईप्रसाद कॉलनी परिसरात सोमवारी रात्री कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या कॉर्नर सभेत खासदार डॉक्टर सुभाष भामरेंना
मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त करत महायुतीच्या वक्त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला। या सभेत अनुप अग्रवाल यांनी सांगितले की धुळ्याची सध्याची परिस्थिती पाहता धुळे शहराचे मतदान 3,30,000 आहे। 2.5 लाख मतदान हिंदूंचे असताना आपण मतदानाला बाहेर पडत नाही। जर आपण ठरवलं तर 4 पटीने रांगा लावून खासदार डॉक्टर भामरेंना निवडून आणू। मोदी सरकारच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये अनेक विकास कामे झाली आहेत। रस्ते, गटारे यासह मोठमोठे प्रकल्प, सिंचन योजना, महिलांना 50% आरक्षण, गरजूंच्या हातांना काम। याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल जन्मदिनानिमित्त मोदींनी सर्वात मोठी घोषणा केली, ती म्हणजे तुमच्या घरावर सोलर बसवून तुमचं लाईट बिल शून्य करणार आणि या सोलरसाठी तुम्हाला 78,000 सबसिडी देणार। ही मोदींची गॅरंटी असल्याचं अनुप अग्रवाल यांनी सांगितले। या प्रसंगी लोक जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप साळवे, महिला जिल्हाध्यक्ष शोभा चव्हाण यांच्यासह भाजप विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश माले, माजी महापौर जयश्री आयराव, डॉक्टर माधुरी बापना, माजी महापौर प्रदीप करपे, लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हा महासचिव कुंदन खरात, मधुकर चव्हाण, दत्तू साळवे, आकाश परदेशी, सुमित पवार, छोटू थोरात, दिनेश बागुल, गंगाराम कोळेकर, रजनीश निंबाळकर, मनोज कोळेकर, विक्की परदेशी, सिद्धार्थ साळवे, सागर परदेशी, सागर चव्हाण, अविनाश गोयर, योगेश त्रिभुवन, संतोष वाघ, दीपक जगताप, मुरली वाघ, गौतम अंगारे, दीपक धनगर, सागर पाटील, अर्जुन अंगारे, गोपाल चौधरी, हर्षल टेकाळे, विजय यादव आदी उपस्थित होते। आणि 2.5 लाख मतदान हे माझ्या सनातनी धर्माचं, हिंदू धर्माचं आहे। पण मला लाज वाटते, ती चूक तुमची आणि माझी दोघांची आहे का आज 2.5 लाखावर 80,000 वाला भारी पडलेला आहे। कसं होऊ शकतं असं? याला कारण आहे, आपण जातीत वाटले गेलेलो, जातीत। मी पाटील, मी माळी, मी धनगर, मी वंजारी, मी सोनार, मी तेली, मी बौद्ध, मी आदिवासी, त्यांच्यात पण जाती आहेत। पण त्यांना विचारा बरं तुम्ही कोण, ते म्हणतात आम्ही मुसलमान। आणि आपल्याला विचारलं तर अरे मी तर वंजारी आहे, मी मारवाडी आहे। जोपर्यंत आपण स्वतःला हिंदू म्हणून एकत्र येत नाही, जोपर्यंत आपण स्वतःला हिंदू म्हणत नाही, तोपर्यंत हे 80-90 हजार वाले तुमच्यावर राज्य करतील आणि या शहराला दुसरा मालेगाव करतील। आणि जर आपल्याला हे थांबवायचं असेल तर त्यांच्या ज्या रांगा लागतात ना, त्यांच्यापेक्षा 4 पटीने आपल्या रांगा लागतील, 4 पटीने, जर तुम्ही सर्वजण एकत्र होऊन बाहेर निघाले तर। आणि तुमच्या रांगा बघूनच ते घरात बसते, नाहीतर 40गाव रोडवरती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीच्या दिवशी आपलं मिरवणूक निघाली, त्या मिरवणुकीवर त्यांनी दगडफेक केला। आत्ताच 20 दिवसापूर्वी देवपूरमध्ये नुरानी मस्जिद जवळ आपले भाविक जे गडावर पायी जातात, रामाचं गाणं लावून डीजे वाजवत त्यांचे जात होते। नुरानी मस्जिद जवळ डीजे बंद करण्यात आला, त्या भाविकांना मारण्यात आलं। एवढी हिंमत वाढते कशी? कारण की तुम्ही रांगाच लावत नाही। हा भंडारा असेल तेव्हा रांगा लागतात, खुर्च्यांच्या मागे आपण जाऊन उभे राहून जातो, त्या बिचाऱ्याला जेवू पण करून देत नाही। पण दान द्यायचं वेळ आलं का थांबरे दादा, आत्ते तर उठेल ना, नाश्ता चालू होत्यास ना, थांब। मग तो बिचारा आमचा कार्यकर्ता नाश्ताचा वेळ झाला का परत येतो, अरे थांबरे भाऊ स्वयंपाकला टाइम होई जायला, स्वयंपाक करी राहिलो ना। मग स्वयंपाक झाल्यानंतर गेला का, अरे इतकं ऊन आहे ना, जपेल त्या, थांब थोडं, उठतील मग जासू। तोपर्यंत जय श्रीराम, टाइम संपतो आणि आपण मतदानाला जात नाही आणि त्या ठिकाणी त्यांच्या लाईनाच्या न्यायला लागतात आणि आपला उमेदवार पडतो आणि ते आपल्यावर राज्य करतात। परत आपल्या महाराजांच्या जयंतीवर दगडफेक होईल, परत गडावर जाणाऱ्या भाविकांना थांबवलं जाईल आणि हा शहर दुसरा मालेगाव केला जाईल। हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला निघावंच लागेल। मित्रांनो, माझ्या मावमावल्यांनो,
आज मला सांगा, इथं बसलेल्या माझ्या जेवढ्याही माय मावल्या आहेत, कोणाच्या नावावर स्वतःचं घर आहे? किती लोक असे आहेत का ज्यांच्या नावावर राहतं घर त्यांच्या नावाने? आपल्या नवऱ्याच्या किंवा मुलाच्या किंवा सासऱ्याच्या नावावर घर असेल, बरोबर आहे ना? जेव्हा घरात भांडण होतं तर आपला नवरा काय सांगतो? मीही सांगतो माझ्या बायकोला, कारण की घर माझ्या नावाने, चल निघ माझ्या घरातून, सांगतो ना. पण 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी मोदी साहेबांनी 3.5 कोटी घरं हे माझ्या माय मावल्यांच्या नावाने द्यायचं वचन दिलं, गॅरंटी दिली. हीच मोदींची गॅरंटी आहे. तुम्ही नका सांगू नवऱ्याला आता घर मन नाव माय, चल निघ गमान करतील. आज 50% आरक्षण दिलं महिलांना, अर्ध तिकीट केलं एसटीचं, 5 लाखापर्यंतच आरोग्य कवच तुम्हाला दिलं, 5 लाखापर्यंतच तुमचं उपचार फुकट केलं, रेशन फुकट दिलं, प्रत्येकाच्या घरात गॅस दिलं. आता 14 एप्रिलला मोदी साहेबांनी अजून एक घोषणा केली, तुमच्या घरांवर सोलार बसवणार. सोलार तुमचं लाईट बिल 0 करणार आणि सोलार साठी 78,000 रुपये तुम्हाला सबसिडी देणार. ही मोदींची गॅरंटी आहे. गेल्या 32 वर्षापासून राज्यातील शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देणारे धुळ्यातील ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून पत्रकार परिषद घेऊन आपली उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या 32 वर्षापासून राज्यातील शिक्षकांवर होणारे अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढा देणारे धुळ्यातील ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी पत्रकार परिषद घेऊन नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर केली आहे. यावेळी भावसार यांनी माहिती देताना सांगितले की शिक्षण क्षेत्रात कशा प्रकारे शिक्षकांना अन्याय केला जातो, शिक्षकांची काहीच चूक नसतानाही त्यांना कसे कायदेशीर बाबीमध्ये अडकविले जाते, याबाबत ॲडव्होकेट भावसार यांनी काही उदाहरणे आणि दाखले देऊन सविस्तर स्पष्टीकरण दिले. कायद्यात कोणत्या त्रुटी आहेत आणि कायद्यातील कोणत्या कलमात कोणती दुरुस्ती केल्यामुळे शिक्षकांवरील अन्याय दूर होईल, याबाबत एक स्वतंत्र प्रबंध तयार करून तो शासनाकडे देखील सादर केला आहे. परंतु त्यानंतरही या दुरुस्तीबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. वकिली क्षेत्रात आणि कायद्यात राहून शिक्षकांसाठी न्याय मिळवण्याचे कामकाज 32 वर्ष केल्यानंतर असे निदर्शनास येते की मूलभूत कायद्यातच काही बदल आवश्यक आहे. तसेच कायदा बदलण्याचे काम हे न्यायव्यवस्थेचे नाही, तर ते संसदेचे अथवा विधान भवनाचे काम आहे. म्हणूनच शिक्षकांवरील अन्याय मुळापासून दूर करण्यासाठी विधान भवनात प्रवेश करून कायद्याचे मूलभूत बदल घडवून आणावे, या उद्देशाने 32 वर्ष शिक्षण क्षेत्रात वकिली केल्यानंतर विधान भवनात शिक्षकांच्या न्याय मागण्या आणि कायद्यातील मूलभूत बदल घडवून आणावे, या उद्देशाने शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा माझा निर्णय आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी ॲडव्होकेट भावसार यांच्या समवेत धुळे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे, हाजी इस्माईल पठाण, LM सरदार, शाळेचे चेअरमन डॉक्टर स्किल अहमद, राजीव सोनोने आदी उपस्थित होते. नमस्कार. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची 2024ची निवडणूक जाहीर झालेली आहे. मी ॲडव्होकेट महेंद्र मधुकर भावसार धुळे या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे. मी स्वतः गेल्या 35 वर्षापासून शाळा न्यायाधिकरण आणि धर्मादाय आयुक्त या क्षेत्रामध्ये वकिली करतो आणि अनेक शिक्षकांच्या जवळजवळ 1000पेक्षा जास्त केसेस मी स्वतः चालवल्या आहेत. आणि प्रॅक्टिकली हे सगळं करत असताना माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की अनेक शिक्षकांना न्याय जो मिळू शकला नाही, तर कायद्यात काही त्रुटी आहेत, कायद्यात काही बदल आवश्यक आहे आणि ते कुठल्या कायद्यामध्ये कुठला बदल केला तर शिक्षकांना न्याय मिळू शकतो, अशा प्रकारचा एक अभ्यास करून मी एक प्रबंध शासनाकडे 4 वर्षापूर्वी सादर केलेला आहे. त्याच्यावर अद्याप कुठली कारवाई नाही. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की कायद्यात जे बदल करायचे असतात ते न्यायालयात होत नाही. कायद्यातले बदल हे विधान भवनात आणि लोकप्रतिनिधींच्या सभागृहात होतात आणि त्यामुळे मग आपणच विधान भवनात का जाऊ नये आणि या शिक्षकांच्या कायद्यामध्ये बदल का करू नये की जिथं जिथं शिक्षक अन्याय होतो असे काही कलम असतील त्याच्यामध्ये जो आपण दुरुस्त्या कराव्या आणि या दुरुस्त्या आपण तिकडून करून आणाव्या, या हेतूने शिक्षकांना न्याय मिळावा आणि शिक्षकांचा मूलभूत मुळापासून तो प्रश्न सोडवावा, या हेतूने मी ही माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे. माझी शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की निवडणुकीत काय चालतं काय नाही मला याच्याबद्दल म्हणणं नाही, पण
शिक्षकांनी आपल्या समस्या जो अभ्यासपूर्णपणे विधान भवनात मांडू शकेल अशा उमेदवाराला मतदान करावं. शिक्षक हा बुद्धिजीवी प्राणी आहे आणि समाजाचा प्रतिनिधित्व करणारा बुद्धिजीवी माणूस आहे. त्याच्यावर त्याने प्रामाणिकपणे आणि स्वतःला सत्सक विवेक बुद्धीला स्मरून त्याने मतदान करावं असं आवाहन मी सगळ्या शिक्षकांना करतो. संविधान वाचवण्यासाठी तसेच भाजपला पुन्हा सत्तेत येऊ न देण्यासाठी दलित व आंबेडकरी चळवळीतर्फे धुळे लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे. दलित व आंबेडकरी चळवळीतर्फे संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजपला रोखण्यासाठी धुळे लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला असल्याची घोषणा दलित आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते बाबा आतेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. त्यांनी माहिती देताना सांगितले की शुक्रवार दिनांक 20 मे 2024 रोजी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला व त्या पक्षाच्या कमळ चिन्हाला सत्तेपासून रोखण्यासाठी संपूर्ण देशातील भाजप विरोधी राष्ट्रीय पक्ष व प्रादेशिक पक्ष एक झाले असून ते इंडिया आघाडी या नावाने भाजपला पराभूत करण्यासाठी निर्धारपूर्वक कटिबद्ध झाले आहे. भाजप विरोधी इंडिया आघाडीतील हे पक्ष जेव्हा एक नव्हते तेव्हा 2014 साली भाजपला केवळ 282 म्हणजे बहुमतापेक्षा केवळ 10 जागा जास्त मिळाल्या होत्या आणि 2019 मध्ये भाजपला 330 जागा मिळाल्या होत्या. आता सर्व विरोधी पक्ष भाजपच्या विरुद्ध एक आहेत. त्यामुळे भाजपचा अबकी पार 400 पार हा नारा भाजपला सत्तेपासून तडीपार करणार आहे. भाजप पराभूत होऊ शकतो, आपण त्याला पराभूत करू शकतो. पराभूत तो होणार आहे. सर्व दलित, वंचित, शोषित, रिपब्लिकन, आंबेडकरी, SC, ST, OBC, अल्पसंख्याकांनी आपली मते धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभूत करण्याच्या शर्यतीत पुढे असलेल्या इंडिया आघाडीच्या राष्ट्रीय काँग्रेस उमेदवाराच्या पंजा चिन्हावर मत द्यावे असेही त्यांनी आवाहन केले आहे. देशाच्या केंद्रस्थानी सत्तेत आहे. या कालखंडाच्या सरकारचं कामकाज, सरकारचा कारभार आणि सरकारची विविध विषयाच्या संदर्भातली धोरणं यांचं मला जे काही आकलन झालं आणि त्याचं आम्ही अवलोकन केल्यानंतर जे विश्लेषण केलं त्यावरून आमच्या असं लक्षामध्ये आलं की या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो मूळ पुरुष आहे RSS हा का नव्हता? कारण त्यांना या देशात एक चालकानुवर्ती सत्ता हवी होती आणि एक चालकानुवर्ती सत्ता म्हणजे तो माणूस आणि त्यांचं ते जी काही चौकट आहे ते ठरवेल त्या पद्धतीचा कारभार या देशामध्ये हवा होता. त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे आपल्याला आपलं संविधान, देशाचं संविधान हे अजूनही वाटत नाही आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की ज्या अर्थी या देशाच्या संविधानाला बदलवायला हे निघाले त्या अर्थी संविधानातली धर्मनिरपेक्षता, संविधानाने अनुसूत केलेली समाजवादी समाजरचना, लोकशाही, गणराज्य, समता, बंधुता या सगळ्या बाबी मोडीमध्ये निघण्याची भीती आम्हाला वाटायला लागली आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जरी राजकीय पक्ष म्हणून 100% आम्ही काँग्रेसशी सहमत नसलो तरी जी इंडिया आघाडी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील महाआघाडीच्या विरोधामध्ये त्यांना पराभूत करण्यासाठी कटिबद्ध झालेली आहे त्या आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका दलित, आंबेडकरी, रिपब्लिकन जनतेने घेतलेला आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. मोदींवर टीका करीत काँग्रेसचे अरुण यादव यांनी जाहीर केली काँग्रेसची गॅरंटी. भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर भामरेंच्या प्रचारार्थ लोक जनशक्ती पार्टीतर्फे घेण्यात आली कॉर्नर सभा. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांची उमेदवारी जाहीर. आणि संविधान वाचवण्यासाठी दलित व आंबेडकरी चळवळीतर्फे इंडिया आघाडीला पाठिंबा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.